नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स 1 मधील चॅप्टर 2 रियल नंबर अभ्यासत आहोत. त्यातील प्रॅक्टिस सेट 2.3 याच्यातील उदाहरणांचा अभ्यास आपला चालू आहे. पहिली 4 उदाहरणं जी आहेत ती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. आता 5वं उदाहरण जे आहे ते 5वं उदाहरण त्याची जी सूचना आहे ती मी वाचते. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट. 2 सर्ट दिलेले आहेत, म्हणजेच एक पेअर दिलेली आहे सर्टची. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर करायचं म्हणजे लहान सर्ट कोणती, मोठी सर्ट कोणती ते ठरवायचं आहे. मग आता त्यासाठी मध्ये हे जे ब्लॉक दिलेले आहेत ते चिन्हासाठी दिलेले आहेत. जोपर्यंत आपण चिन्ह कन्फर्म करत नाही आहोत तोपर्यंत तिथे आपण प्रश्नचिन्ह ठेवायचं आहे. आता 7√2 आणि 5√3 अशा 2 सर्ट दिलेल्या आहेत. आता कम्पेअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा आतला जो नंबर आहे तो म्हणजे ही जी सर्ट आहे ती सर्ट आपल्याला सिंपल सर्ट करावी लागेल. ही मिक्स सर्ट आहे त्याच्यात आता सिंपल सर्ट म्हणजे हा जो बाहेरचा नंबर आहे त्याला आपल्याला आत न्यायचा आहे. हा जो बाहेरचा नंबर आहे त्याला आत न्यायचा आहे. आत नेताना आपण त्याला कसं न्यायचंय, नुसतेच 7 न्यायचे का नाही. तर आता याची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर किती आहे, 2 आहे. मग हा बाहेरचा नंबर आतमध्ये नेताना 7चा स्क्वेअर करून त्याला आतमध्ये न्यायचा. इन2 ऑलरेडी जो नंबर आतमध्ये आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. इथे काय करायचंय, सेम आहे 5√2 into आतमधला नंबर जो आहे तो 3. 7√2 7चा स्क्वेअर 49 into 2 आणि इकडे 25 into 3. आता इथे किती येतील, 49 into 2 98 आणि 25 into 3 75. आता 98 आणि 75 याच्यामध्ये कम्पेअर करा, कोण मोठे आहेत, 98 मोठे आहे म्हणजे ही सर्ट मोठी आहे. आता ही सर्ट म्हणजेच कोणती सर्ट आहे तर 7√2 इज ग्रेटर दॅन 5√3 असं आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल जे आहे ते इझी आहे. √247 ते मी लिहिते √247 आणि दुसरी सर्ट आहे √274. आता या दोन्ही सर्ट काय आहेत, आतमध्ये दिलेले आहेत, चिन्हाच्या आतमध्ये आहेत नंबर. आता फक्त तुम्हाला हे नंबर कम्पेअर करायचे आहेत. 247 मोठे आहेत की 274 मोठे आहेत, अर्थात 274 मोठे आहे. म्हणजे 247 इज लेस दॅन 274. देअरफॉर काय, 247 इज लेस दॅन √274. √247 इज लेस दॅन √274 असं आपल्याला लिहायचं. म्हणजे हे अगदी सिंपल आहे म्हणून मी घेतलेलं नाहीये. तिसरं एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहूया. तिसरं एक्झाम्पल काय दिलंय, 2√7 आणि दुसरी सर्ट आहे √28. आता √28 ला आपल्याला काही करायचं नाही, ते ऍज इट इज पुढे येतील. या ठिकाणी मात्र आपल्याला बदलायचं आहे. हा बाहेरचा जो नंबर आहे तो आपल्याला चिन्हाच्या आत न्यायचा आहे. मग आत नेताना आपण त्याला काय करतो, स्क्वेअर करायचा. 2√2 into 7 आणि √27 28 तसेच येतील. 2√2 किती येतात, 4 into 7 आणि इथे √28. 7 4 जा 28 आणि इकडे पण आहेत √28. आता याचा अर्थ 28 इकडे पण 28 आहे, म्हणजे हे दोन्ही नंबर काय आहेत, सेम आहेत. म्हणजेच √28 इक्वल टू
√28. आता हे √28 म्हणजेच काय आहे तर 2√7 इक्वल टू √28. ज्याच्यामध्ये साइन काय आलं इक्वल टू चं साइन आलं. आता जोपर्यंत साइन कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण काय द्यायचं आहे तिथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. जोपर्यंत साइन कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ठरवायचं आहे. तर हे तिसरं उदाहरण आपलं झालं. त्यानंतर आपण चौथं उदाहरण पाहणार. चौथं उदाहरण आहे 5√5 and 7√2. तर 5√5 आणि 7√2 यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जो बाहेरचा नंबर आहे त्याला रूट मध्ये न्यायचा आहे. म्हणजे इथे पुन्हा आपण तोच नंबर लिहू 5√5 इकडे क्वेश्चन मार्क 7√2. आता 5 ला आपल्याला आतमध्ये घेऊन जायचं आणि इकडे 7 ला आतमध्ये न्यायचं आहे रूट मध्ये. मग इथे काय होईल 5 चा स्क्वेअर इंटू ऑलरेडी रूट मध्ये कोणता नंबर आहे 5 आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे रूट मध्ये 7 जाईल जाताना त्याचा स्क्वेअर होईल इंटू 2. √5 चा स्क्वेअर 25 इंटू 5 आणि इथे 7 चा स्क्वेअर 49 इंटू 2. 25 इंटू 5 125. 49 इंटू 2 98. आता या दोघांमध्ये कम्पेअर करा कोणता नंबर मोठा आहे तर 125 मोठा आहे. इज ग्रेटर दॅन 98. therefore √125 is greater than √98. तर √25 म्हणजेच कोणता नंबर आहे 5√5 is greater than √98 means 7√2. आता ही पेअर बघा. पाचवं उदाहरण आहे 4√42 आणि दुसरी सर्ड आहे 9√2. आता कोणत्या नंबरला आत न्यायचं आहे 4 ला आतमध्ये न्यायचं आहे. आत नेताना काय करायचंय त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 4√42 आणि इथे येणार 9√2. त्यानंतर 4 ला आपल्याला काय करायचंय आतमध्ये न्यायचंय म्हणजे 4 चा स्क्वेअर. ऑलरेडी आतमध्ये नंबर कोणता आहे 42. इथे आपल्याला 9 ला आतमध्ये न्यायचं आहे म्हणजे 9 चा काय करायचा स्क्वेअर इंटू 2. 4 चा स्क्वेअर किती येईल 16. 16 इंटू 42. इथे 9 चा स्क्वेअर 81 इंटू 2. 81 इंटू 2 किती येतील 2 1 जा 2 2 8 जा 16 आणि इथे 42 इंटू 16. 16 2 जा 32 कॅरीवर 3 केले 16 4 जा 64 आणि 67 प्लस 3 केले तर 67. √672. आता या दोन नंबर मध्ये कोण मोठे आहेत 672 मोठे आहेत. 672 मोठे आहेत 162 पेक्षा. म्हणजेच √672 is greater than √162. √672 म्हणजेच कोणता नंबर आहे 4√42.
इज ग्रेटर दॅन 9√2. आपल्याला कन्फर्म झालं नसेल तेव्हा आपण क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता एक उदाहरण याच्यामध्ये राहिलेलं आहे ते आपण आता 6वं उदाहरण आहे 5√3 आणि दुसरा नंबर आहे 9. आता याच्यामध्ये सर्ट दिसत नाहीये तरी पण आपल्याला तो नंबर रूट मध्ये घ्यायचा आहे तरच आपल्याला कम्पेअर करता येईल. आता इथे 5√3 आणि 9 पहिले तेच नंबर आपण घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला 5 ला रूट साइन मध्ये न्यायचं आहे आणि 9 ला सुद्धा रूट साइन मध्ये न्यायचं आहे. मग नेताना आपण काय करतो 5 चा स्क्वेअर करतो. 5 चा स्क्वेअर इंटू 3. आता इथे आपल्याला साइन दिसत नाही तर आपण साइन ऍड करायचा आहे आणि हे जे 9 आहे त्या 9 ला आतमध्ये नेताना त्याचा स्क्वेअर करायचा आहे. मग 5 चा स्क्वेअर किती येईल 25 इंटू 3 आणि इथे 9 चा स्क्वेअर 81. 25 इंटू 3 75 रूट 75 इथे आलं रूट 81. आता या दोन्ही नंबर मध्ये आपण कम्पेअर करायचे आहे. 75 आणि 81 कोण मोठे आहेत 81 मोठे आहे म्हणजे अशा प्रकारचं साइन येईल ग्रेटर दॅन 75 लेस दॅन 81. मग 75 म्हणजेच रूट 75 इज लेस दॅन रूट 81. रूट 75 म्हणजेच कोणता नंबर आहे 5√3 इज लेस दॅन 9. तसंच हे उदाहरण आहे. याच्यामध्ये फक्त पहिला नंबर रूट साइन नसलेला दिलेला आहे 7 आणि इथे 2√5. पहिल्यांदा आपण क्वेश्चन मार्क देणार. हा जो 7 आहे त्याला आपल्याला रूट मध्ये न्यायचा आहे. जे रूट मध्ये जर नंबर न्यायचा असेल तर त्याचा स्क्वेअर करायचा. इथे सुद्धा रूटच्या बाहेर 2 आहेत त्या 2 ला आत नेताना त्याचा स्क्वेअर करायचा आहे इंटू 5. 7 चा स्क्वेअर 49. 2 चा स्क्वेअर 4 इंटू 5 रूट 49 आणि इथे 4 5 जा 20. आता कोणामध्ये कम्पेअर करायची 49 आणि 29. बट 49 इज ग्रेटर दॅन 20. Therefore, root 49 is greater than root 20. तर रूट 49 म्हणजेच कोणता नंबर आहे 7 इज ग्रेटर दॅन रूट 20 मीन्स कोणता नंबर आहे 2√5. 7 इज ग्रेटर दॅन 2√5. अशा प्रकारची कम्पेअर करायची उदाहरणं क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपण अभ्यासला. आता हा तुम्ही काय करायचं थोडासा सराव करणं आवश्यक आहे. पण पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही कराल कारण हा तुमच्यासाठी नवीन आहे. सर्ड हा जो टॉपिक आहे तो नवीन आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही जरा पुन्हा पुन्हा सराव करा. नाही समजलं पुन्हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे सिम्प्लिफाय. पहिलं उदाहरण आहे 5√3 प्लस 8√3 म्हणजे सर्टची काय आहे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. आता सर्टची जर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर रूट मधला जो नंबर आहे तो नंबर समान असला पाहिजे इक्वल असला पाहिजे. इथे 3 आहे इथे 3 आहे तरच या सर्टची काय होणार ऍडिशन होणार. मग आता ऍडिशन करायची म्हणजे सर्ट मधला नंबर जो आहे तो ऍज इट इज राहील √3 आणि त्याच्या बाहेरचे जे कोइफिशियंट आहेत त्यांची फक्त ऍडिशन होईल 5 + 8 त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं
मग 5 + 8 किती झाले 13. √3 तसाच आहे. म्हणजे √3 + √3 √6 करायचे नाही. √3 तसंच द्यायचं. फक्त त्या सर्टच्या बाहेरचे जे नंबर आहेत त्या नंबरची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची आहे. आता सेकंड एक्झाम्पल पहा. 9√5 - 4√5 + √125. आता या सर्टमध्ये आणि या सर्टमध्ये या चिन्हातला जो नंबर आहे तो सेम आहे, म्हणजे यांची सबस्ट्रॅक्शन होईल. पण याची सबस्ट्रॅक्शन होणार नाही. मग याच्यामध्ये सुद्धा रूटमध्ये किती राहिले पाहिजे 5 राहिले पाहिजे. म्हणजे याला आपल्याला काय करायचं आहे तर त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सिम्प्लिफाय म्हणजे रूटमध्ये 5 राहिले पाहिजे. तर 125 ला तुम्ही काय करायचं 5 ने डिवाइड करा. 5 2 जा 10, 2 राहिले 25, 5 2 5 5 जा 25. म्हणजे किती आले 25. म्हणजे 25 × 5 म्हणजे 125. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय लिहिणार 9√5 - 4√5 + 25 × 5. तोच नंबर येणार 25 × 5. 9√5 - 4√5 प्लस आता 25 हा कितीचा स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर आहे इंटू 5. 9√5 - 4√5 प्लस आता हे जे 5 आहेत ते काय होतील बाहेर येतील. तर मागच्या उदाहरणामध्ये आपण कसं बाहेरचा नंबर आतमध्ये नेताना स्क्वेअर करायचो. आता आतमधला नंबर बाहेर येताना स्क्वेअर जाईल, फक्त नंबर बाहेर येईल 5√5. आता तिन्ही ठिकाणी रूट मधले जे नंबर्स आहेत ते सेम झालेत, इक्वल झालेत. इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. म्हणजे फक्त आपल्याला जो कोइफिशियंट आहे रूटच्या बाहेरची जी संख्या आहे ती घ्यायची. इथे 9 आहे -4 + 5 आणि ब्रॅकेटच्या बाहेर एकदाच √5 लिहायचं आहे. मग 9 - 5 9 - 4 5 येतील. 5 + 5 किती झाले 10. 10√5 हे त्याचं आन्सर आहे. तर असं त्याला सिम्प्लिफाय म्हणजे हे 2-3 उदाहरणं जी आहेत ती मिक्स करून हे उदाहरण दिलेले आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत. त्यातला तिसरा क्वेश्चन आहे 7√48 - √27 - √3. आता या तिघांमध्ये सुद्धा रूट मधली जी संख्या आहे नंबर आहे तो वेगवेगळा आहे. इथे 48 आहे, इथे 27 आहे, इथे 3 आहे. यांची वजाबाकी होणार नाही. मग आपल्याला रूट मधली जी संख्या आहे ती सेम आली पाहिजे. तर आता इथे √3 दिलेला आहे, म्हणजे √3 चे काय अजून फॅक्टर्स पडत नाही. मग या दोघांना सुद्धा 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला कोणते नंबर मिळतील तर 27 म्हणजे 9 × 3 आणि 48 म्हणजे 16 × 3. मग ते आपण याच्या जागी ठेवायचे इक्वल टू 7 ब्रॅकेट 7 रूट साइन मध्ये 16 × 3 मायनस 27 च्या ऐवजी आपण काय लिहायचं 9 × 3 मायनस √3 इक्वल टू 7 √16 कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर इंटू 3 मायनस 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर इंटू 3 मायनस √3. आता 7 आता हा जो 4 आहे 4चा स्क्वेअर आहे तो बाहेर येताना फक्त 4 येईल. मग आपण 74 लिहायचे का नाही 7 × 4 करायचं इंटू √3 मायनस
इथे बाहेर कोणताच नंबर नाही, प्रश्न नाही. इथे 3 बाहेर येतील. 3√3 मायनस √3. आता 7 and 2 4, 28√3 मायनस 3√3 मायनस √3 इक्वल टू 28. इथे मायनस 3 आहे. आता रूट मधल्या संख्या समान झाल्या म्हणजे फक्त आपण बाहेरचे अंक घ्यायचे. इथे कोणताच बाहेर अंक दिसत नाही तर काय घ्यायचा, 1 घ्यायचा. -1 ब्रॅकेटमध्ये येतील आणि ब्रॅकेटच्या बाहेर फक्त एकदाच √3 लिहायचा आहे. मग आता 28 मधून 3 मायनस केले किती होतील, 25 होतील. आणि 25 मधून 1 मायनस केला 24 येतील. 24√3 असं आपल्याला आन्सर मिळेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 4th एक्झाम्पल. आता याच्यामध्ये रूट मधल्या संख्या काय आहेत, समान आहेत. 7 आहे, इथेही 7 आहे. रूट मधली संख्या इथेही 7 आहे. म्हणजे याची आपण डायरेक्ट ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. आता इथे नंबर दिसत नाही म्हणजे नंबर कोणता घ्यायचा आपण, 1 घ्यायचा. 1 मायनस 3/5 प्लस 2 ब्रॅकेट कम्प्लीट. तर रूटच्या बाहेरच्या संख्या आपण घेतल्या आणि रूट ब्रॅकेटच्या बाहेर एकदाच √7 घ्यायचा आहे. आता इथे काय आहे, हा फ्रॅक्शन आहे, याला डिनॉमिनेटर आहे, या दोघांना डिनॉमिनेटर नाहीये, याचा अर्थ डिनॉमिनेटर 1 आहे. आपल्याला तो काय करायला पाहिजे, इक्वल केला पाहिजे. जसं इथे रूट मधली संख्या समान पाहिजे तसं बेरीज वजाबाकी, फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी करताना आपल्याला डिनॉमिनेटर समान लागतो. मग आपण काय करायचं आहे, 5 ने या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, याही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 1 × 5 अपॉन 1 × 5 मायनस, याचा ऑलरेडी 5 आहे, याला काही करायचं नाही, 3/5 प्लस 2 × 5 अपॉन 1 × 5. हे सगळे ब्रॅकेटमध्ये येतील आणि ब्रॅकेटच्या बाहेर फक्त √7. आता इथे 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5/5 मायनस 3/5 प्लस 2 5 जा 10 अपॉन 5 √7. आता 5 मधून 3 मायनस केले तर किती राहतील, 2 राहतील. आणि प्लस 10 केले तर 12, 12/5 √7 असं त्याचा आन्सर आहे. 5 - 3 फक्त इथे डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर डिनॉमिनेटरची ऍडिशन सबट्रॅक्शन करायची नाही, डिनॉमिनेटर 5 ठेवायचा, फक्त न्यूमरेटरची ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. मग 5 - 3 2 राहतील, प्लस 10 केले तर 12 होतील. 12/5 √7 हे त्याचं काय असेल आन्सर.